श्री स्वामी समर्थ। मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं। आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या आहे। श्रावण महिन्याला सुरुवात होण्याआधी ही अमावस्या येत असते। या अमावस्येला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक तसेच पुण्यकारक मानलं जातं। या दिवशी स्नान, दान, पूजा विधीचे विशेष महत्त्व आहे। तर यावर्षी आषाढ अमावस्या 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे। यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असं देखील संबोधन हे केलं जातं। या दिवशी घरातील सर्व दिवे प्रज्वलित केले जातात। त्याचप्रमाणे सुंदर सुशोभित रांगोळी काढून फुलांची सजावटही केली जाते। हिंदू धर्मशास्त्रात आषाढ अमावस्येचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे। हा सण पितरांच्या पूजेलाही समर्पित आहे। या दिवशी लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी पूजाविधी करत असतात, त्यांना नैवेद्य अर्पण करतात। यासोबतच अमावस्येच्या दिवशी काही विशेष सेवा व उपाय देखील केले जातात। असाच एक उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर हा उपाय उद्या रविवारी आलेल्या अमावस्येच्या दिवशी आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे। ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे मुलांचे सर्व नजर दोष, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी ह्या दूर होतात, त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते। हा उपाय कशा प्रकारे करावा, आईने मुलांवरून ही वस्तू ओवाळून टाकल्यानंतर तिचं काय करावं, त्याचप्रमाणे ही कृती कशी करावी, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपल्या चॅनलवरील एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। तर मंडळी, आषाढ अमावस्या दीप अमावस्या या नावाने ओळखली जाते। या दिवशी आपल्याला दिव्यांची तर पूजन करायचेच आहे, त्यासोबतच काही महत्त्वाचे उपायही आपण मुलांसाठी आईने करायचे आहेत। तो नेमका काय करावा, तर अमावस्या हा विश्वाचा क्रियाकलापाचा टप्पा मानला जातो। जेव्हा चंद्र आकाशात जवळजवळ अदृश्य असतो, या काळात चंद्राची ऊर्जा खूप कमी झालेली असते, म्हणून या काळात अमावस्येची रात्र खूप गडद ही असते आणि या दिवशी नकारात्मक शक्ती देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय होत असतात। अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा जास्त असतो, म्हणून पूजेला या दिवशी विशेष महत्त्व आहे। काही सेवा व उपाय करण्याला या दिवशी विशेष महत्त्व आहे। काही सेवा व उपाय अमावस्येच्या दिवशी हे विशेष मानले जातात आणि अमावस्येच्या दिवशीच ते उपाय खरं तर लागूही पडत असतात। अमावस्येच्या दिवशी असं मानलं जातं की शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी अधिक होत असते, त्यामुळे बऱ्याचशा लोकांची चिडचिड ही होते। ते घरात आल्याबरोबर रागराग करतात आणि ही जी काही कारणं आहेत ती नकारात्मक शक्ती त्यांच्या भोवती असल्या कारणाने हे उद्भवत असतात। ती संपूर्णपणे घालवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपल्या मुलांच्या बाबतीत देखील असं होत असतं। मुलं मोठी झालेली असतात, हट्टीपणा करतात किंवा चिडचिडही करतात। जी काही त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे हे सगळं होत असतं किंवा काही वेळेस नजर दोषही झालेले असतात। ते संपूर्णपणे घालवून टाकण्यासाठी अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने मुलांमध्ये हळूहळू फरक हा आपल्याला जाणवत असतो। मुलांच्या बाबतीत सांगायचे झाले तर मुलं अभ्यासात खूप हुशार असतात, पण अचानकपणे अभ्यास करणं त्यांना नकोसं वाटतं किंवा त्यांचं मन त्यामध्ये लागत नाही आणि कुठेतरी मुलांची प्रगतीही थांबते आणि आईवडील म्हणून आपल्याला ही चिंताही सतावत असते आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्यांना यश मिळावे, म्हणूनच आपल्या मुलांच्या कष्टासोबत मेहनतीसोबतच हे विशेष उपाय आपण करायलाच हवेत। हे जे उपाय आहेत ते तुमचा मुलगा जर शाळेत जाणारा असेल किंवा कॉलेजला असेल किंवा नोकरी व्यवसायामध्ये असेल तरीसुद्धा हे उपाय आपण करू शकतो। मुलं मुली दोघांसाठी हा करता येईल। मुलीला मानसिक धर्म आलेला नसावा तरच हा उपाय करता येईल, कारण बऱ्याचदा आपले नजरदोष म्हणजे आई वडिलांचे सुद्धा नजरदोष हे लागत असतात। आपण आपल्या मुलांचे कौतुक करतो, त्यामुळे देखील कळत नकळत हे होत असतं आणि त्यामुळे ह्याही अडचणी घालवण्यासाठी उद्या आलेल्या अमावस्येच्या संध्याकाळी हा उपाय आपण करायचा आहे। तर उद्या आहे आषाढ अमावस्या। या दिवशी घरातली अलक्ष्मी तुम्हाला बाहेर घालवायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला घरातील सर्व
जाळी जळमट असतील, घराला तुम्हाला जाळी जळमट काढून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे घर मिठाच्या तसेच हळदीच्या पाण्यानेही पुसून घ्यायचं आहे। तसेच दिवे घासून पुसून लख्ख करून त्यांचेही आपण पूजन आवर्जून करावं। आजच्या व्हिडिओमध्ये 2 उपाय आपण पाहणार आहोत। त्यापैकी एक कोणताही उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करावा आणि जर तुम्हाला दोघंही उपाय करायचे असतील तरीही तुम्ही ते करू शकतात आणि दोघंही उपाय केले तरी उत्तमच, कारण आज अमावस्या लागून गेलेली आहे। तर सायंकाळी दिवे लागण्याच्या आधी घर झाडून घ्यावे, त्यानंतर झाडू मारता येत नाही। मग स्वच्छ हातपाय धुवून घराच्या उंबरठ्यावरचा दिवा आधी आपण प्रज्वलित करून घ्यावा। धूप दीप अगरबत्तीही लावावी। त्याचप्रमाणे तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावावा आणि तिथं देखील धूप अगरबत्तीही लावावी। तुमच्या देवघराजवळ पुरेशी जागा असेल तर तिथेही तुम्ही हा उपाय बसून करू शकता। त्यासाठी एक आसन घ्यावं। मुलाला आसनावर बसवावे किंवा पाटावर बसवले तरीही चालेल। आसनाशिवाय कोणतीही सेवा उपाय करत नाहीत, कारण असं केल्याने ती पूजा किंवा ती सेवा धरणीला मिळते, म्हणून आसन घेऊनच आपण बसावे। तर 1 किंवा 2 मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वस्तू आपण ओवाळून टाकायच्या आहेत। मुलांचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही असं त्यांना आसनावर बसवावं। तर पहिल्या उपायासाठी 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत, अखंड त्या घ्यायच्या आहेत। तसंच एका पेपरमध्ये भीमसेनी कापूरची वडीही घ्यावी। या 7 लवंगा मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत अशा प्रकारे गोलाकार 7 वेळा उतरून घ्यायच्या आहेत। हे करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचाही जप तुम्ही करू शकता आणि मनात अशी भावना ठेवावी की माझ्या मुलांचे नजर दोष अडचणी या दूर होणार आहेत। या श्रद्धेने तुम्हाला या 7 लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जो पेपर व कापूरवडी आपण घेतली होती त्यामध्ये या लवंगा ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या मुलासाठी वेगळ्या 7 लवंगा तुम्ही घेऊन कापूरही वेगळा घ्यावा। अशीच कृती दुसऱ्या मुलावरूनही करावी। त्यानंतर एक पणती घ्यावी किंवा मातीचं भांडंही तुम्ही घेऊ शकतात आणि घराबाहेर किंवा बाल्कनीमध्ये ह्या 7 लवंगा व भीमसेनी कापूर एका कागदामध्ये आपण ठेवलेला होता ते सर्व पणतीमध्ये जाळावे, जेणेकरून कापरासोबत या उतरवलेल्या लवंगाही जळतील आणि आपल्या मुलांचे नजर दोष अडचणी दूर होतील। तर असा हा उपाय अमावस्येला नक्कीच करावा, याने फायदा हा निश्चितच होतो। अमावस्येला केलेला उपाय कधीही वाया जात नाही, यामुळे मुलांमध्येही आपल्याला फरक जाणवायला लागतो। दुसरा उपाय म्हणजे मुलं जर वारंवार आजारी पडत असतील, व्यवस्थित जेवण वगैरे करत नसतील, त्यांचे कशातही मन लागत नसेल, त्यांना नजरदोष झाला आहे असं आपल्याला वाटत असेल, तो दूर करण्यासाठी तसेच आजारपण घालवण्यासाठी उद्या आलेल्या अमावस्येला नक्की हा उपाय आपण करायचा आहे। हा उपाय सायंकाळी दिवे लागणीलाच करावा। मुलांना देवघराजवळ आसनावर बसवावं आणि घरातील खडे मीठ आपण हातात घ्यायचे आहे। खडे मीठ जर तुमच्याकडे नसेल तर साधे मीठही घेऊ शकतात, परंतु शक्यतोवर खडे मिठाचाच वापर हा करावा। यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता ही मोठ्या प्रमाणात असते। त्यानंतर 4 ते 5 लाल अख्ख्या आपण मिरच्याही घ्यायच्या आहेत, ज्यांना देठ असावं आणि त्यासोबत चिमूटभर पिवळी मोहरी घ्यावी। ती किराणा दुकानात तुम्हाला इझिली मिळून जाईल आणि जर नाहीच मिळाली तर आपण जी काळी मोहरी वापरतो त्याचाही तुम्ही उपयोग केला तरीही चालेल। या 3 वस्तू उजव्या हातात घ्याव्यात। त्याचप्रमाणे दोन्ही मुलं असतील तर वेगवेगळ्या ह्या वस्तू तुम्ही घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ते गोलाकार उतरवून घ्यावं आणि उतरवताना श्री स्वामी समर्थ जप करत ही कृती आपण करावी। व घरात चूल असेल किंवा घरात चूल असेल तर ते आपण सर्व चुलीमध्ये टाकून द्यावं किंवा मातीच्या भांड्यात 4 ते 5 कापूरवड्या घेऊन त्या पेटवून घ्याव्यात आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू आपण टाकायच्या आहेत आणि माझ्या मुलाची इडापिडा टळू दे, त्याचा आजार पण दूर होऊ दे असं बोलून ते आपण पेटवायचं आहे। अशा प्रकारे हे प्रभावी उपाय आषाढ अमावस्येला नक्कीच आपण आपल्या मुलांसाठी करायचे आहेत, ज्यामुळे मुलांचे नजर दोष आजारपण हे दूर होईल। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।